खासदार पंतप्रधान मोदीजी यांना भेटायला जात आहे आज, काय सांगा? चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट. बिलांना समर्थन देण्याची तयारी आहे का? काही जे संभाजीनगरमध्ये येत आहे, सगळे नेते पण आंदोलनाचे नेतृत्व हे संभाजीनगरमध्ये येत आहे. 14 तारखेला तिरंगा रॅली संभाजीनगरला बनवत आहे, आपण स्वतः नेतृत्व करताय. असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहेत, देशात तिरंगा रॅली होत आहेत. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि काल झालेला 9 ऑगस्ट करो या मरो भारत छोडो या सप्ताहामध्ये संपूर्ण देशात आपल्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशप्रेमाचं वातावरण तयार झालं पाहिजे, या दृष्टीनं या रॅलीज काढलेल्या आहेत. आज मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, उद्या पुण्याच्या रॅलीत जाणार आहे आणि 14 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीत मी जाणार. पालकमंत्री आहात तुम्ही, तिथे 3 विद्यार्थ्यांचा खासगी आश्रमशाळेत मृत्यू झालेला आहे, चौकशी केली जाईल का? गंभीर प्रकरण आहे. सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे अशी बातमी मलाही मिळालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली. आपण बोलणार आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की शेती हंगामी बागायत असताना देखील जिरायतमध्ये चालू असं एखाद्याचा हे लपवता येत नाही. या संदर्भात गुगल इमेजरी आहे, प्रत्यक्ष ग्राउंड ट्रुथिंग आहे, ड्रोन इमेजरी आहे. कोणाचं सुटलं असेल तर ते इन्क्लूड होईल. कोणी जर त्या ठिकाणी अनावश्यक क्लेम करत असेल तर मात्र त्या संदर्भात भरपूर पुरावे असल्यामुळे त्या पुराव्यांच्या आधारावर निर्णय घेतला जातो.